बदलापूरचा सत्कार या स्पर्धेसाठी मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो विशेष सत्कार एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आदरणीय किशनरावजी कतोरे साहेबांचं आणि हा भव्य दिव्य सत्कार सोहळा अगदी आपण पाहतो आमच्या मुख्य मंचामध्ये होत असताना या ठिकाणी आपण पाहतो साहेबांचं आपण मार्गदर्शन तर ऐकणारच आहोत परंतु एक आपण सन्मान करू कारण आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे जे डॉक्टर्स ठिकाणी उपस्थित आहेत परंतु या ठिकाणी आपण साहेबांच्या शुभवाणीतून आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत। स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगण बदलणाऱ्या बदलापूरचं वेगळं वैभव खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला जे पाहण्यासाठी मिळतंय ते या ग्राउंडवर जर आल्यानंतर प्रत्येकालाच वाटत असेल की आम्ही खरंच बदलापूरला आहेत का आणि तो चमत्कार करणारी ही माझ्या मित्राची जोडी मयूर बंधू एक वेगळ्या विचारातून तुम्हा आम्हाला जोडण्याचा प्रयत्न केलाय या भूमीला पवित्र करण्याचं काम त्यांनी केलंय खऱ्या अर्थाने। मी सहज मागाशी चर्चा करत होतो की स्पर्धा सुरू केल्यापासून आतापर्यंत किती लोकांनी इथं हजेरी लावली असेल लाखो लोकांचे इथं पाऊल लागून जातात याचा अर्थ ही भूमीच पवित्र झाली आणि ती खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या रूपाने तयार करण्याचं काम जे केलंय पिसेकर बंधूंनी त्यांचं मनापासून तुमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो। एक वेगळ्या विचाराची मुलं ज्यावेळेला घडतात त्या मुलांना कुठेतरी एक वेगळ्या विचारातून जोडण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे। हे केवळ या बदलापूरसाठी केलं नाही एक दिवस तरी असं होईल की या ग्राउंडचं नाव किंवा पिसेकर बंधूंचं नाव मुंबई क्रिकेट असोसिएशन वाले घेतील आणि सांगतील आमच्यामध्ये पण तुम्ही सहभागी व्हा अशा प्रकारचं चित्र या ग्राउंडच्या माध्यमातून होईल आणि केवळ नाही तर तो काळ फार काय उशीर लागणार नाही लवकरात लवकर तो मार्गी लागेल। मेहनत कशी करावी हे त्या दोन्ही बंधूंच्याकडून शिकण्यासारखं आहे। एक वेगळ्या विचाराचा अभिमान नाही स्वतःचा व्यवसाय करून हे घडवणं सध्याच्या काळात कोणी तयार होणार नाही पण एक वेगळी आवड आणि ती आवड अशी की तरुण तयार झाला पाहिजे आणि स्पर्धेमध्ये आला पाहिजे। तरुणांच्यावर प्रेम करणारा हे दोघे बंधू सतत तरुणांच्या मध्ये असतात आणि चांगल्या संगतीमध्ये असतात हे सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं कौतुक करण्यासाठी आहे कारण बऱ्याच वेळेला हवा जाते डोक्यामध्ये आणि मग ती हवा गेली तर वेगळ्या मार्गाला माणूस जातो तरुणी भरकडत जातोय पण खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही आज सगळेजण बघत असाल या स्पर्धा ज्या चाललेल्या आहेत क्रिकेटच्या या स्पर्धा अगदी कुठल्याही ठिकाणी जरी गेलं तरी अशा प्रकारचं ग्राउंड मिळणार नाही व्यवस्था मिळणार नाही। मुंबई क्रिकेट असोसिएशनला पण वाटेल की आम्ही कमी पडतो का काय असं चित्र आज बदलापूरला होतंय। यूट्यूबच्या माध्यमातून 30 लाख लोकांनी आतापर्यंत त्याला या ग्राउंडला पाहिलेलं आहे। 30 लाख लोकांनी ग्राउंड पाहणं आणि स्पर्धा पाहणं हा खऱ्या अर्थाने बदलापूरचा सन्मान आहे आणि बदलापूरवासियांनी खऱ्या अर्थाने याला दाद दिलेली आहे आणि निश्चितपणे मला तर निश्चित अधिकार आहे की त्यांना आशीर्वाद देण्याचा। माझा आशीर्वाद पहिल्यापासून आहे माझी मुलं आहेत ती याच भूमिकेतून त्यांच्यावर मी प्रेम करतोय केवळ तिथं नाही तर भविष्यात सुद्धा ज्या ठिकाणी त्यांना गरज लागेल त्या ठिकाणी निश्चितपणे वडिलकीच्या रूपाने मी त्यांच्या बरोबर आहे पाठीशी नाही बरोबर आहे हा सगळ्यांना शब्द देतोय। या ग्राउंडला मागच्या वर्षी मी सांगितलं होतं की येणारा रस्ता आपण कॉन्क्रीटचा करायचा या मॅचच्यामुळे मला वाटतं मयूर आणि उद्या बोलतं काम चालू करतात आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारचा तुम्हाला पुढच्या या महिन्याच्या आत कॉन्क्रीटचा रस्ता होऊन जाईल आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला पण त्याच्यात फायदा होईल। MSCBला सध्या तुम्ही बघा
बदलापूर सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या स्पर्धा होतात, MSCBचा वापर केला नाही. या ठिकाणी एक ट्रान्सफॉर्मर जनरेटरवर सगळं आहे, ट्रान्सफॉर्मर एक मंजूर केला जाईल आणि केवळ ट्रान्सफॉर्मर नाही तर बदलापूरचा विद्युत पुरवठा या भागात चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण त्याला तातडीने मंजुरी देऊ, जेणेकरून आपल्याला हा खर्च सुद्धा परवडला पाहिजे. एक वेगळ्या विचारातून ज्यावेळेला मुलांना घडवली जातात त्या टायमाला ही शक्ती त्यांच्या मागे आम्हाला उभी केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मला स्वतःला सुद्धा समाधान वाटेल. मी मयूरला मगाशी विचारलं, तुला अजूनही काय हवंय ते ठरव, त्यातून मार्ग निघेल, तू यशस्वी होशील अशी ही भूमी तुम्ही पवित्र केलेली आहे. एवढ्या लाखो लोकांच्या पदस्पर्शाने या भूमीला एक फार महत्त्व आलेलं आहे आणि हे महत्त्व बदलापूरसाठी सगळ्यात वैभवशाली हो याच मी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देईल. सगळ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करेल की आपण एवढ्या लांबून सगळेजण इथं तयार होता आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रतीचं खेळ करता. मनापासून तुमचंही अभिनंदन करतोय, पंचांचं अभिनंदन करतोय आणि त्याही पेक्षा आमचा सूत्रसंचालन हिरो माझ्या आवडीचा कुठे गेला महेश धुळे, मला वाटतं त्याला आता कुठेतरी पाठवायला लागेल. अशा प्रकारचं तो चांगल्या प्रकारचं तुम्हा सगळ्यांना वाटणार नाही का हा बदलापूरचा पोरगा आहे. ही घडतात मुलं, ही चांगल्या विचारातून घडतात आणि म्हणून मी नेहमी तुम्हा तरुणांना सांगत असतो, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या संगती चांगल्या ठेवा, निश्चितपणे तुम्हाला मार्ग चांगलाच सापडेल. चुकीच्या रस्त्यात गेला तर चुकीच्याच रस्त्यात राहाल तुम्ही. चांगल्या रस्त्यात जाण्याची सवय ठेवून द्या आणि आपल्या जीवनाचं वैभव तयार करा. याच आजच्या प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. दोन्ही बंधूंना मनापासून आशीर्वाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दामध्ये हा आवाज आपण ऐकत होतात. खरं तर गरीब घराण्यात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले हे नाव 19 सप्टेंबर 1955 आणि त्यानंतर वयवर्ष 23 असताना राजकीय क्षेत्रामध्ये टाकलेलं पाऊल आणि 1978 ते 1992 ठाणे जिल्हा परिषद म्हणून साहेबांनी अध्यक्ष म्हणून भूमिका निभावली. 2002 ते 2004 एक वेगळा जीवन प्रवास राजकीय पटलावरती राहिला आणि त्यानंतर हॅट्रिक आमदार म्हणून या बदलापूर मुरबाडचे भाग्य विधाते आदरणीय किसनजी कथोरे साहेबांचे मनोगत आपण ऐकत होतात. एक परिवारातील सदस्य आणि एक वडीलधाऱ्याची भूमिका काय असते, पिसेकर परिवारासाठी मी त्या खंबीरपणे उभा आहे हे त्यांनी सांगितलं आणि एक कलाकार म्हणून आज महेश धुळेसाठी साहेबांचे जे शब्द आले ते वाखाणण्याजोगे होते. आमच्या पूर्ण कॉमेंट्री टीम